समाजाला सरसकट आरक्षण द्यावे या मागणीसाठी हिवाळी अधिवेशनावर उपोषण तथा मोर्चा काढण्यात आला असता पण राज्य सरकारने याकडे दुर्लक्ष केल्याने आदिवासी मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी पाठ फिरवल्याने त्यांचा निषेध करण्यासाठी पूर्णा तहसीलदार मार्फत पूर्णा शहरातील कोळी समाजाच्या वतीने मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवण्यात आले। या निवेदनावर मराठवाडा अध्यक्ष रमेश पिरलवाड, गोविंद सोलेवाड, किशोर सूर्यवंशी, रेणुका मारुती घोरपडे, पूजा अशोक घोरपडे, सुनीता भिसे, ज्योती सोळंके, मयुरी भंगे, पुष्पा सूर्यवंशी, शिवराम भंगे, विजयमाला भिसे, देवशाला पानोडे, मीराबाई जंगले, पुरभाजी सोळंके, गोविंद भिसे, अशोक घोरपडे, गोविंद सोळंके, काशीनाथ दारकोंडे, सदाशिव भंगे, ओमकार साळुंके, सुमित पानोडे, राजू सोळंके, संपतराव काकडे, सुधाकर सोनवडे, मारुती भंगे, माणिक भिसे सह आदी मान्यवरांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या होत्या। आमची मागणी एकच आहे की राज्यामध्ये महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी जमातीच्या 1950 पूर्वीच्या नोंदी ज्या आहेत त्या नोंदी कोळी झालेल्या आहेत आणि ह्या नोंदी त्यावेळेसच्या जनगणना आयोगाच्या आदेशानुसार झालेल्या आहेत। राज्यात आपण पाहतो की शेड्यूल एरिया जो आहे ज्याला अनुसूचित क्षेत्र म्हटलं गेलंय त्या ठिकाणी सुद्धा नोंदी कोळी आहेत। मग त्यांच्या नोंदी कोळी असताना त्यांना वैधता प्रमाणपत्र महादेव कोळी मिळतं, मल्हार कोळी मिळतं, टोकरे कोळी मिळतं। मग इकडे मराठवाडा असेल, विदर्भ असेल किंवा बाकीचा जो भाग असेल त्या भागामध्ये मात्र आमची प्रमाणपत्र अवैध केली जातात। या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान स्वीकारलेलं आहे। सामान्यातला सामान्य माणूस ते राष्ट्रपती सर्वांसाठी एकच कायदा आहे। हा म्हणजे भेदभाव का केला जातो? आम्हाला सुद्धा कोळी नोंदीवरून वैधता प्रमाणपत्र मिळावं, समान न्यायाने मिळावं यासाठी आमचं हे आंदोलन आहे। सरकारने याची तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा महाराष्ट्र शासनाला याचे म्हणजे गंभीर परिणाम भोगावे लागतील। सरकारच्या विरोधामध्ये आमचं जवळपास 63 लाख मतदान या राज्यामध्ये आहे, तर हे सरकारच्या विरोधामध्ये मतदान कोणत्याही क्षणी जाऊ शकतं। सरकारलाच आम्ही 2014 मध्ये देता की जाता देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला होता, त्यावेळेस आम्ही त्यांना सत्तेवर बसवलंय, परंतु 11 वर्ष झालं सरकारला याचा विसर पडलाय। आम्ही सरकारला आठवण करून देऊ इच्छितो की सरकारनं आता दखल घ्यावी, अन्यथा तुमच्या हातातून हे सगळं मतदान निसटेल आणि तुम्हाला परत पूर्वीसारखे दिवस येतील असा आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून आज इशारा दिलेला आहे। आणि सरकारला परत एकदा संधी देतोय की या 2 महिन्याच्या काळामध्ये आमच्या बाबतीमध्ये बैठक लावावी आणि प्रश्न सोडवावा, अन्यथा आमचे समाज बांधव मुंबईमध्ये परत आंदोलन करतील। सरकारला आणि आपल्या आदिवासी मंत्र्याला मी मोर्चामध्ये सांगलेलंच होतं की मी एकटी नारी आहे म्हणून तुमच्या पोलीस प्रशासनानं बळाचा उपयोग केला, पण मी तुम्हाला तिथं मी वॉर्निंग दिली होती की हे बघा एक महिला झाली तर काय झालं, पण एक महिला नाही पहा, हे बघा 100 महिला मी जागृत केल्या आणि येत्या काळामध्ये तुम्हाला सांगते ह्या 100 महिला मी लाखोच्या संख्येने घेऊन येणार आहे। जर आम्हाला तुम्ही ह्या गोष्टीवर जर आता तुम्ही आमची बैठक लावली आणि नाही जर विचार केला आमच्या लेकरा बाळांचा आणि आमच्या आरक्षणाचा, तर तुम्हाला एवढा इशारा देते की ह्या लाडक्या बहिणी ह्या चिंगारी म्हणून तिथं तुमच्या आझाद मैदानामध्ये चिंगारी नाही तर ही जाळ मी लावील आणि आग लावील त्या मुंबईमध्ये। आणि ही एवढी वॉर्निंग देते सरकारला आणि जास्तीत जास्त दक्षता घ्यावी, कारण आम्ही आज फक्त तहसीलमध्ये हे आणि तेव्हा मी सांगलं होतं फक्त ते ट्रेलर होता, पिक्चर पाहायचा तर मुंबईला दाखवल। आणि मी देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगते तुम्ही म्हणलेले आहात की लाडक्या बहिणीला जे मागतील ते देतील। आम्ही तुम्हाला खरं सांगते भावासारखं की आता आम्ही बहिणी म्हणतो आमच्या लेकरा बाळासाठी तुम्ही आरक्षण देऊन टाका, कारण या बहिणीला तुम्ही एवढं बी जागी करू नका की त्या अग्नीसारख्या तुम्हाला म्हणजे शिवीगाळ करतील या काही करतील। मला असं वाटत नाही की मी माझ्या भावाला काही बोलावं, मला असं वाटत नाही वाईट मी काहीतरी बोलावं, पण तुम्ही वाईट बोलून घेऊ बी नका। एका बहिणीची तुम्हाला एक विनंती आहे, विनंतीच करत आहे, पण जेव्हा तुम्ही आता मुंबईपर्यंत जर आम्हाला आणसाल तर ह्या बहीण आदिवासी महादेव कोळी बहीण आणि इतर माझ्या बहिणी तर तुम्हाला सांगते ज्या भाषेत तुम्हाला बोलायचं ती भाषा तुम्हाला ऐकून घ्यावं लागेल, हे पण तुम्ही दक्षता घ्यावी। आणि जर आमच्याकडून जर चुकी झाली तर मी तुम्हाला तेही माफी मागते। मग राग नाही धरायचा की बहिणी मी 1,500 द्यायलो आणि मला माझ्या परत बहिणी अशा का बोलायल्या, कारण तुमचा 1,500 आम्हाला नको। आम्हाला आमच्या लेकरासाठी आरक्षण पाहिजे आणि आम्ही कोणाच्या ताटातलं घेत नाही, आमच्या लेकराचं पहिलंच ऑलरेडी आहे, आम्हाला ते देऊन टाकावे। कारण पूर्णा शहराच्या वतीनं त्याचबरोबर तालुक्याच्या वतीनं आदिवासी कोळी महादेव जमातीच्या ज्या काही प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्यांच्या संदर्भात एक तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे निवेदन पाठवण्यात आलेलं आहे। या निवेदनाचा मूळ उद्देशच हा आहे की 1950 पूर्वीच्या जात नोंदी शासन आम्हाला 1950 पूर्वीच्या नोंदीची मागणी करतं, पण 1950 पूर्वीच्या नोंदीची मागणी करण्या अगोदर ज्या ठिकाणी
त्यावेळेसच्या ज्या सरकारच्या काळामध्ये जेव्हा जनगणना आयुक्त बसलेले होते, त्यांनी त्या 1901च्या जनगणनेच्या वेळेस सांगितलेलं होतं की तुम्ही कोणत्याही जातीची पोट जातीची नोंद करू नका, फक्त मुख्य जातीची नोंद करा. आणि त्या सदराखालीच आज TSP एरिया असेल, OTSP एरिया असेल, या दोन्ही एरियामध्ये असणाऱ्या कोळी महादेव, कोळी मल्हार, टोकरे, डोंगर, ढोर या कोळी अनुसूचित जमाती प्रवर्गात येणाऱ्या कोळी जमातीच्या नोंदी ह्या फक्त कोळी आहेत. आणि त्या कोळी या नोंदीचाच एक फायदा घेऊन TSP मध्ये राहणाऱ्या लोकांना मागत नाहीत की तुम्ही 1950 पूर्वीचे पुरावे द्या. फक्त OTSP जो समाज आहे, OTSPचा समाजाचा आलेख पाहिला तर TSP क्षेत्रामध्ये राहणाऱ्या समाजापेक्षाही जास्त आहे. आणि हीच गोष्ट या शासनाच्या निदर्शनास आली आणि या लोकांना कुठंतरी वंचित ठेवण्याचा किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा जो अधिकार नसताना सुद्धा यांनी अधिकार स्वतःहून घेतला आणि त्या अधिकाराचा गैरवापर करत आज इथला असंख्य अशा समाज बांधवांच्या मुलाबाळांचा, ज्याला आपण भ्रूण हत्या म्हणू, पोटामध्येच जन्माला येण्या अगोदरच त्या बाळाची हत्या केली जाते, तसं काम या शासनाच्या वतीनं चालू आहे. आणि त्याच्या निदर्शनास ह्या गोष्टी ज्यावेळेस समाज बांधवांच्या निदर्शनास आल्या की आपल्यावर कुठेतरी अन्याय करतात, चुकीच्या नोंदी करायला लावणारं शासनानंच केलेल्या नोंदी जर हे मान्य करत नसतील तर आपण पुरावे द्यायचे कुठून? करायला लावायचं आपणच आणि चुकीची मागणी पण त्याचं उत्तर सुद्धा आपणच मागायचं. प्रश्न विचारायचा आणि उत्तरही आपणच मागायचं. प्रश्न निर्माण कोणी केला? शासनाने केला. उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे होतं, ते दिलेलं नसल्यामुळे या मराठवाड्यात सह अखंड महाराष्ट्रातल्या कोळी महादेव, कोळी मल्हार, टोकरे, डोंगर, ढोर कोळी जमातीचा उद्रेक झाला. आणि हिवाळी अधिवेशनावर जो काही मोर्चा नेलेला होता, आंदोलन चालू होतं, आमरण उपोषण चालू होतं, अमानुषपणे मारहाण करून आंदोलकांना त्या ठिकाणी पोलीस बळाचा वापर करून दडपशाही करत आंदोलन मोडीत काढलं. त्याचाच निषेध म्हणून आज रोजी पूर्णा तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून आज मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आलेले आहे. निवेदन